नमस्कार लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांनी केवायसी केलेलं नाही आहे. आता वेबसाईटवरती गेल्यानंतर त्यांना केवायसी करताना वेगळा ऑप्शन शो होतोय. तुमचा आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही. आता हा प्रॉब्लेम ज्यांना येतोय, हा एरर ज्यांना येतोय त्यांनी काय करायचं आहे? त्याचबरोबर आतापर्यंत ज्यांना हप्ते आले नाहीत त्यांनी काय करायचं आहे? किंवा हप्ते आले, केवायसी केली, केवायसी करूनही पुन्हा हप्ते आले नाहीत, त्यांनी काय करायचं आहे? तर या सर्व बाबींची आणि जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे किंवा डिसेंबरचा हप्ता असेल तो कधी येणार आहे, कोणाला आला नाही, कोणाला आला, सगळ्या गोष्टींची आज आपण सगळ्या माहिती पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे ते म्हणजे केवायसीचा. आता पहिली गोष्ट, ज्यांनी केवायसी केली आहे त्यांना हप्ते वितरित व्हायला लागलेत, त्याचं काही विशेष नाही. जर डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही तर तुम्ही तुमची केवायसी केलेली आहे की नाही हे मला कमेंटमध्ये सांगा. कारण भरपूर लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित झालेला आहे. आणि राहिला जानेवारी महिन्याचा हप्ता, तर जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येऊ शकतो? तर आता हा जानेवारीचा हप्ता आहे, तो हप्ता जी काही अंदाजित तारीख आहे, कोणी जर अंदाजित तारीख सांगत असेल तर तसं काय होणार नाही आहे, त्या तारखेला काय हप्ता येणार नाही आहे. आता 6 फेब्रुवारीला जसा शासनाने म्हणजेच महिला व बालविकास विभागाने या ठिकाणी जे काही केवायसीवाले आहेत ज्यांची केवायसी फेल झालेलं आहे, केवायसी त्यांनी केलेली आहे आणि त्यांची केवायसी फेल झालेलं आहे. आता केवायसी फेल झालं म्हणजे पात्रता यादीमधून तुमचं नाव कट झालं. आता पुन्हा पात्रता यादीमध्ये नाव ॲड करण्यासाठी तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे. आता ज्यांची केवायसी करून पात्रता यादीमधनं नाव कट झालेले आहेत त्यांची एक सेपरेट यादी आहे आणि त्या यादीमध्ये म्हणजे वेबसाईटवरती डाटा आहे, तो डाटा आहे किंवा एक फाईल आहे असं समजा. तर त्या फाईलमधून किंवा त्या यादीमधून तुम्हाला काय होणार आहे, केवायसी करायसाठी ऑप्शन येणार आहे. आणि तुम्हाला आता जसं की 6 फेब्रुवारीला मेसेज आलेला आहे म्हणजे जी आर आलेला आहे, त्याच्यानुसार तुम्हाला जाऊन वेबसाईटवरती केवायसी आहे ती दुरुस्ती करायची आहे. कारण तुमचं पात्रता यादीमधनं नाव कट होऊन दुरुस्ती यादीमध्ये नाव तुमचं गेलेलं आहे. त्याच्यामुळे ज्यांचं हप्ते आतापर्यंत आले नाहीत, म्हणजे हप्ते आले होते पण पुन्हा कट झाले, तर नोव्हेंबर डिसेंबर जे काय हप्ते असेल तर केवायसी करूनही तुमचं हप्तं आलं नाहीत तर तुम्हाला ही दुरुस्ती यादीमध्ये तुमचं नाव ॲड झालं आहे हे व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या. आणि तसं असेल तरच तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती जाऊन, आता इथं आय बटन आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो डायरेक्टली वेबसाईटची सुद्धा. आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर दुरुस्ती यादीमधल्या जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांनी पुन्हा ई केवायसी योग्यरित्या कसं करायचं ह्यावरती मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. पण लक्षात घ्या, होयच्या ठिकाणी नाही आणि नाहीच्या ठिकाणी होय हे तुम्ही अगोदरही केलेलं होतं. म्हणजे तसं क्वेश्चन थोडंसं कॉम्प्लिकेटेडच वाटत होतं, काय नेमकं विचारले काय हे समजत नव्हतं. त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आणि ते काय कन्फ्युजन आहे ते होणं साहजिकच होतं. हे मला कधी माहीत झालेलं होतं, केवायसी करा तेव्हा तुमचे हप्ते येणार आहेत म्हणून. पहिला जी आर ज्यावेळेस आला तो जी आर मी वाचला व्यवस्थितपणे, एकदम व्यवस्थितपणे वाचला आणि तुम्हाला सांगितलं मी की होय करायचं की नाही करायचं हे तुम्हाला व्यवस्थितपणे मी सांगितलेलं होतं. व्हिडिओ जबरदस्ती मी लांबवला होता. तर का लांबवला होता, तर तो जो काय पॉईंट आहे तुम्हाला होय करायचा आहे की नाही करायचा आहे हे शासनानं नेमकं काय दिलेलं आहे. आता समजा एक क्वेश्चन आहे की माझ्या कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीमध्ये नाही. आता हे वाक्य काय आहे, होकारार्थी वाक्य आहे. होय हे वाक्य बरोबर आहे म्हणून तुम्हाला होय करायचं आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही नाही केलं तर काय होणार आहे, तुमचं नाव दुरुस्ती यादीमध्येच जाणार आहे आणि आता तेच झालेलं आहे तुमचं. तर या ठिकाणी होय करायचं का नाही करायचं ते मी तुम्हाला त्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओची लिंक आहे, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे. तुम्ही ऑप्शन व्यवस्थितपणे समजून घेत नाही त्याच्यामुळे होय किंवा नाही गडबड असते. त्याच्यामुळे वेबसाईटला लोड येणं साहजिकच आहे. कारण करोडो 2 करोडपेक्षा जास्त या ठिकाणी लाडक्या बहिणी आहेत त्यांची केवायसी राहिलेली होती. आता भरपूर लाडक्या बहिणी आहेत त्यांचं काय केवायसीचा प्रॉब्लेम नाही. पण तरीसुद्धा आता सध्या जो 6 फेब्रुवारीला जी आर आला केवायसी रिपीट करण्याचा, तर त्याच्यानंतर 1 तासाच्या आतच या ठिकाणी केवायसी करण्यासाठी वेबसाईटला एकदम लोड यायला लागला. मला ती वेबसाईटसुद्धा ओपन होईना नव्हती. पण ठीक आहे, हरकत नाही आहे. वेबसाईटला लोड येणं साहजिक गोष्ट आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. पण व्यवस्थितपणे तुम्ही पहिला व्हिडिओ पाहून घ्या आणि त्यामध्ये जे काय ऑप्शन मी सांगितलेलं आहे होय करायचं की नाही करायचं
ते व्यवस्थितपणे तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय KYC आहे ती करायची आहे. आणि याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता आहे तो कधी येईल. आता भरपूर यूट्यूब चॅनलवाले त्यांचं चॅनलच या ठिकाणी या लाडक्या बहिणीच्या अपडेटवरती चालू आहेत, त्याच्यामुळे हप्ते वितरित होणारच आहेत, या तारखेला होणार, त्या तारखेला होणार, अशी माहिती तुम्हाला चुकीची माहिती देण्याचा प्रयत्न करणारच आहेत, करतायत, भरपूर आहेत. मी स्वतः पाहतोय त्या गोष्टी. तरी या ठिकाणी ज्या वेळेस अध्यादेश येईल त्याच वेळेस या ठिकाणी आपल्या चॅनलवरती लाडक्या बहिणीचा व्हिडिओ अपलोड होणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन आहे ते बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून लाडक्या बहिणीचा असो किंवा इतर कोणत्याही योजना असेल तर त्यांची अपडेट आहे ती तुमच्यापासून मिस झाली नाही पाहिजे. आता पहिली गोष्ट माझी सांगतो तुम्हाला की मला आता बाकीच्यांसारखं मी ही यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करून पैसे जनरेट करू शकतो. आता 10-15 हजार रुपये महिन्याला जर येत असेल तर काय जॉब करायची काय गरज आहे, मी पण यूट्यूब करू शकतो ना त्यांच्यासारखं. पण या ठिकाणी चुकीची माहिती देऊन या ठिकाणी व्ह्यूज आणणं किंवा एवढाच पॉईंट आहे पण त्याला एवढं करणं असलं नाही करणार मी. त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओज माझे कमी असतात चॅनलवरती, पण जे काय असतात ते टू द पॉईंटच असतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला ऑथेंटिकेटेड सोर्स आहेत त्या सोर्समार्फतच या ठिकाणी मी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एक पॉईंट आहे, समजा टायटलमध्ये देतोय की जानेवारी महिन्याचा हप्ता कधी येतोय, तर त्या व्हिडिओमध्ये मी फक्त जानेवारीचा हप्ता कधी येतोय ही एकच गोष्ट नाही सांगत, इतर ज्या गोष्टी असतात त्यासुद्धा महत्त्वाच्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे एका पॉईंटसाठी एक व्हिडिओ बनवायचा, दुसऱ्या पॉईंटसाठी तिसरा व्हिडिओ बनवायचा असलं नाही आहे. एका व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी कव्हर करतायत त्या सगळ्या गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे तुम्ही जर या ठिकाणी एखादा व्हिडिओ ओपन केला तर ज्या कारणास्तव ओपन केला ते कारण तुम्हाला भेटेल त्या व्हिडिओमध्ये, पण त्याचबरोबर तुम्हाला इतर कारणं, त्याची उत्तर, प्रश्न जे काय आहे ते संदर्भासह स्पष्टीकरण तुम्हाला भेटणार आहे. तर आता ही झाली वेगळ्या गोष्टी, पण अशा लाडक्या बहिणीसुद्धा आहेत ज्यांनी KYC केली होती, त्यांना हप्ते आले नाहीत. आता त्यांचं यादीमध्ये नाव आहे, कोणत्या यादीमध्ये, तर दुरुस्ती यादीमध्ये आहे. त्यांनाच या ठिकाणी KYC करण्यासाठी ऑप्शन अवेलेबल आहे, त्यांनीच या ठिकाणी KYC करायची आहे. आता अशा लाडक्या बहिणीसुद्धा आहेत ज्यांनी या ठिकाणी KYC करण्यासाठी गेल्यानंतर त्यांना हा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर दुरुस्ती यादीमध्ये नाही, हा ऑप्शन त्यांना शो होतोय. त्यांना जर हा ऑप्शन शो होत असेल तर या ठिकाणी तुमच्यासाठी गुड न्यूज आहे, तुम्हाला KYC करण्याची गरज नाही, कारण तुमचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत. का तर तुमची KYC तुम्ही ऑलरेडी केलेली आहे, फक्त तुमचे हप्ते आहेत ते हप्ते वितरणासाठी थोडासा विलंब झालेला आहे. त्या पात्रता यादीमध्ये तुमचं नाव आहे, KYC केल्यानंतर तुमचे हप्ते येणार होते पण पुढे येणार आहेत. आता तुम्हाला रिपीट KYC करता येणार नाही, तुम्ही ट्राय केलं होतं पण केल्यानंतर तुम्हाला काय होतं, तुमचं आधार नंबर आहे ते पात्रता म्हणजे दुरुस्ती यादीमध्ये नाही असं शो होतं. त्याचा अर्थ तोच होतोय की तुमची KYC आहे ती झालेली आहे. आता यानंतर ही अशा लाडक्या बहिणीसुद्धा आहेत ज्यांनी अंगणवाडी सेविकेकडे त्यांची KYC करण्यासाठी जे काही फॉर्म आहे तो फॉर्म किंवा जे काही डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट दिले आहेत. आणि काही लाडक्या बहिणी अशा पण आहेत ज्यांनी KYC करण्यासाठी डॉक्युमेंट दिले पण त्यांना या ठिकाणी जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडून त्यांचे फॉर्म घेतले नाहीत. तर या ठिकाणी असं काही असेल तर तुम्ही KYCसाठी ट्राय करा, कारण तुम्हाला जर तिथं शो होत असेल की तुमचं दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही तर तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे, तुम्हाला KYC करण्याची गरज नसणार आहे. आता या ठिकाणी अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी ऑलरेडी जे काय अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे ते KYCसाठी फॉर्म भरलेला आहे, कागदपत्रे दिलेलं आहे. त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी KYCचा फॉर्म भरायचा आहे का, तर या ठिकाणी मला हे सांगायचं आहे की अंगणवाडी सेविका आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांची कामं व्यवस्थितपणे काही ठिकाणी केलेली नाहीत. त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय करा, डायरेक्टली तुम्ही KYC आहे ती रिपीट KYC तुम्ही करा, कारण तुम्ही केला तर तुमची KYC आहे ती व्यवस्थितपणे होणार आहे. जर तुमची KYC अंगणवाडी सेविकेंनी जर त्यांचं काम व्यवस्थित केलेलं असेल आणि तुमची KYC झालेली असेल तर या ठिकाणी तुम्हाला एरर शो होणार आहे. कोणता एरर, तुमचं नाव दुरुस्ती यादीमध्ये नाही, म्हणजेच जो काय आधार नंबर आहे तो दुरुस्ती यादीमध्ये नाही. याचा अर्थ असा की तुमची KYC आहे ती ऑलरेडी झालेली आहे. आता ती तुम्ही स्वतः नाही केली, अंगणवाडी सेविकांनी केलेली आहे, कारण तुम्ही डॉक्युमेंट त्यांच्याकडे दिलेली होती, काम त्यांचं त्यांनी व्यवस्थितपणे केलं. पण भरपूर ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी काम व्यवस्थित केलेलं नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुमची KYC आहे ती व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये आहे तो पहा आणि त्याच्यानुसार तुम्ही
ती केवायसी आहे ती करायची आहे. जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि योग्यरित्या केवायसी कशी करायची, कोणते ऑप्शन आहेत ते निवडायचे हे पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ आहे तो नक्कीच पाहून घ्या.